गुरु नमस्कार. नमस्कार. पोस्ट ऑफिस 5वी लिस्ट लागणार आहे, लक्षात घ्या. 65, 70, 75, 80, 85 म्हणजे मेन मुद्दा बोलायचा झालं तर कमी टक्के ज्यांचं पर्सेंटेज कमी आहे. आता कमी म्हणजे किती? चला 60 पासून पकडूया. 60 पासून 90 पर्यंत. 90 कमी आहे का? नाही. कमी कुठले? 60 ते 90च्या रेंज मधलं ह्याला कमी पर्सेंटेज. मग 5व्या मेरिट लिस्ट मध्ये तुम्हाला चान्स मिळणार आहे का? मिळणार आहे, पण कसा, कुठे, कोणाला आणि कशामुळे, काय कारण असू शकतात. त्याच्यामुळे कुणी प्रतीक्षा करत बसायची लिस्टची आणि कोणी नाही तुम्ही कन्सिडर करू शकता. सगळे अनालिसिस तुम्हाला डिटेल सांगतो, लक्षात घ्या. 5वी लिस्ट आता या वीक मध्ये दाट लागण्याची शक्यता. ठीक आहे. पुढे तुम्हाला ह्या 5व्या लिस्ट मध्ये कशामुळे कट ऑफ कमी जाऊ शकतो ह्याचे साधारण 5 ते 6 असे मेन रिझन आहेत. पहिलं मेन रिझन म्हणजे तुमचं कॅटेगरी, ओपन कॅटेगरी, ओबीसी, एससी, एसटी, पीडब्ल्यूडी आपल्या सगळ्या इन्क्लुडिंग त्याच्यामध्ये कॅटेगरी. ओपनचं कट ऑफ अजूनही 5व्या मेरिट लिस्टला जास्त कमी जाणार नाही, लक्षात घ्या. जे ओपन वाले कॅन्डिडेट आहेत त्यांच्यासाठी तुम्ही म्हणाल किती पर्यंत जाईल? आता मागचं टेंटेटिव्ह मिड रेंज बघितलं तर 90 पर्यंत त्या ठिकाणी कट ऑफ गेलेला होता. मग आता 5व्या लिस्टला जे बॉर्डर लाईन वर आहेत 88 ते 92 एक आहे. ठीक आहे. म्हणजे याचा 94 पर्यंत सुद्धा गेलेला आहे. काही ठिकाणी 90 आहे, काही ठिकाणी 88, पण मिड रेंज पकडलं तर 90%. तर जे बॉर्डर लाईन वरती तर समजा 87 ते 92 पर्यंत हे विद्यार्थी एकही 5व्या लिस्ट मध्ये मिस होणार नाही. परंतु याचा अर्थ असा का सर्वांनाच त्या ठिकाणी चान्स आहे असा सुद्धा होत नाही. मग कसा होतो की जे बॉर्डर लाईन वरती आहेत त्यांना चान्स आहे, परंतु तुमचा प्रेफरन्स कुठे दिलाय त्या गोष्टी मॅटर करतात. आणि तिथं व्हॅकंट पोझिशन किती आहेत हे तुम्हाला मागील व्हिडिओ मध्ये सुद्धा सांगितलं, तो वारंवार सांगतो, ही गोष्ट नोट डाऊन करून घ्या. मग आता हे फक्त ओपन कॅटेगरी वाल्यासाठी काय, सगळ्यांना सेम क्रायटेरिया लागू पडेल. ओबीसी, एससी, एसटी, पीडब्ल्यूडी आणि तुमचं जे काही ईडब्ल्यूएस असेल ते सर्वांना सेम कॅटेगरी किंवा कट ऑफचं हे डिटेल्स अनालिसिस आहे ते सर्वांना सेम लागू होणार आहे. ठीक आहे. दुसरं आहे तुमच्या डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन मध्ये काही चेंजेस किंवा डॉक्युमेंट पूर्णपणे कंप्लीट नसणे. हे 4थ्या मेरिट लिस्टला ज्यांचं आउट झाले तर त्यांच्यामुळे परत 5व्या लिस्ट साठी व्हॅकंट पोझिशन परत ओपन राहिलेल्या आहेत. म्हणजे काय, 4थ्या मधून जे आउट होतील आता पुढची मेरिट लिस्ट लावायचं म्हणजे काय, जे प्रिव्हियस मेरिट लिस्ट लागलेली त्याचं डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन ऑलरेडी कंप्लीट झालेलं असतं. मग जीडीएस काय करतं की ह्या जे विद्यार्थी डीव्ही मध्ये आउट होतील, नावामध्ये चेंज असेल ते आउट होतील, काही डॉक्युमेंट व्हेरिफिकेशनला प्रेझेंट राहणार ते आउट होतील, काही दुसरा जॉब लागला म्हणून जॉईन करणार नाही जीडीएस ते आउट होतील. म्हणजे 4थ्या मेरिट लिस्ट नंतर जरी 1000 जागा या ठिकाणी शिल्लक असल्या 5व्या मेरिट लिस्ट साठी, तर पुढे चालून त्याच्यात 300 ते 350 जागा परत ऍड होऊ शकतात. अराउंड टेंटेटिव्ह आहे, याच्यामध्ये 200 होऊ शकतात, 250 किंवा 100 आहे. हे 100 कशाच्या, ह्या सगळ्या गोष्टीचा इम्पॅक्ट ह्याच्यावर पडतो. म्हणून परत 5व्या मेरिट लिस्ट साठी काही जागा ओपन पोझिशन मध्ये राहतात. म्हणून या ठिकाणी 5व्या मेरिट लिस्टला जे बॉर्डर लाईन वरती आहेत त्यांना चान्स मिळणार आहे, परंतु आता सांगितल्याप्रमाणे प्रेफरन्स कुठे दिला तिथं व्हॅकंट पोझिशन किती आहे, कॉम्पिटिशन किती आहे, ह्या गोष्टी 3-4 गोष्टी मॅटर करतात. ठीक आहे. मग आता मेन मुद्द्यावरती होईल नेमकं कमी पर्सेंटेज वाल्याला 60 ते 80 किंवा 60 ते 85, 60 ते 90 ह्या रेंज मधल्याला या ठिकाणी चान्स मिळेल का? हो मिळेल. आता तुम्ही म्हणाल कसं, सांगतो एक्सप्लेन करून. ठीक आहे. त्याच्यापूर्वी 1-2 पॉइंट आहेत ते आपण पाहूया. कोणत्या या ठिकाणी चुका टाळायच्या? 5व्या मेरिट लिस्ट लागली, तुमचं नाव आलं, कॉंग्रॅच्युलेशन. नाही आलं, हार मानायची नाही. कारण जीडीएस ची परत अराउंड 25 ते 35 हजाराची पुन्हा नव्यांदा भरती येणार आहे, त्याच्यामुळे हार अजिबात मानायची नाही. आता ज्यांचं आलं आहे त्यांनी नेमकं कुठल्या चुका टाळायच्या ज्या वारंवार विद्यार्थ्यांनी केलेल्या आहेत? पहिली, दुसरी, तिसरी, 4थी मेरिट लिस्ट मध्ये त्यांनी काय केलंय? चूक आहे डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन मध्ये, चूक आहे त्यांची डेट ऑफ बर्थ मध्ये, चूक आहे ओरिजिनल मार्कशीट मध्ये. मग हे काय ते हाईड करून ठेवतात की जीडीएस ला काही समजणार नाही किंवा धकून जाईल, थकून जाईल. ह्या संभ्रमात अजिबात राहायचं नाही. इथे जर ह्या चुका असतील तर 5व्या मेरिट लिस्ट मध्ये नाव येऊन सुद्धा तुमचा त्या ठिकाणी उपयोग होणार नाही, लक्षात घ्या. आणि सगळ्यात महत्वाचं मला तुम्हाला सांगू इच्छितो, तुमचं लोएस्ट पर्सेंटेज असणाऱ्या विद्यार्थ्यांनी कमेंट करा. 60 आहेत, 47 आहेत, 50, 52, 80, 70 व्हॉट एव्हर जे काय असेल
कमेंट सोबत तुमची कॅटेगरी सुद्धा मला सांगा, म्हणजे आणि तुम्ही कुठं प्रेफरन्स दिलाय त्या ठिकाणी आपल्याला तिथल्या जागा आपल्याला चेक करता येईल. ठीक आहे, तिथं किती जागा होत्या, किती फुलफिल झालेल्या होत्या, किती व्हॅकंट ओपन पोझिशन मध्ये आहेत, सगळ्या गोष्टी आपल्याला चेक करता येतील आणि मग तुम्हाला त्यानुसार डिसिजन घ्यावं लागेल की आता जीडीएस 2026 चा पूर्णपणे नाद एक तर सोडून द्या किंवा पुढच्या जीडीएस ची पूर्ण आत्ताच तयारी करून ठेवा किंवा दुसऱ्या नेक्स्ट एक्झामचं प्रिपरेशन प्लॅन बी नुसार तुम्ही रन करू शकता पुढे चालून. ठीक आहे, ह्या गोष्टी सो तुम्ही कमेंट करा प्लीज. ओके, त्याच्यानंतर शेवटचा मुद्दा आहे सध्याची परिस्थिती काय आहे. तर सध्याची परिस्थिती काय आहे तर 4थी मेरिट लिस्ट लागली, त्याचं डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन कंप्लीट आहे. आता जीडीएसच्या कोट्यामध्ये जे आहे डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन नंतर किती विद्यार्थी आउट होतील ह्याचा डाटा घेणे सुरू आहे. त्याच्यानंतर व्हॅकंट पोझिशन किती आहेत, 1000, 2000, 5000 हाचा डाटा घेणं चालू आहे. आणि 5व्या मेरिट लिस्टला कट ऑफ कुठे किती लावायचा ह्याचं अनालिसिस करणं सुरू आहे. कारण की कट ऑफ ज्या ठिकाणी ऑलरेडी जागा भरलेल्या जवळपास ऑलमोस्ट भरत आलेल्या आहेत जागा, त्या ठिकाणी कट ऑफ कमी लावून चालेल का, अजिबात नाही. जर त्या ठिकाणी कट ऑफ कमी लागला तर त्या ठिकाणी हजारो विद्यार्थ्यांनी त्या ठिकाणी प्रेफरन्स दिलेला असेल, मग नेमकं सिलेक्ट कोणाला करायचं. म्हणजे तुमचे पर्सेंटेज ज्या ठिकाणी कमी आहेत आणि तुम्ही प्रेफरन्स सपोज तुम्हाला एक उदाहरण देतो, तुम्ही समजा चंद्रपूरला या ठिकाणी चंद्रपूर किंवा गडचिरोलीला प्रेफरन्स दिलेला आहे, कन्सिडर करा आणि याच्यामध्ये इन्क्लुडिंग ऑल कॅटेगरी ओपन ओबीसी एससी सगळ्या प्रेफरन्स दिलेला आहे गडचिरोलीला आणि तुमचे पर्सेंटेज आहेत कन्सिडर करा की 85 ओके आणि एकाला आहे तर 90 ओके. तर मग या दोघांपैकी या ठिकाणी नंबर कोणाचा लागू शकतो, आपल्या जीडीएसच्या रूल नुसार 90 वाल्याला उचलणार. ठीक आहे, असं तर हा बेसिक रूल आहे, ऑफिशियल रूल आहे जीडीएसचा. परंतु जर त्याच्या अगेन्स्ट ह्या दोघांच्या या दोन्ही विद्यार्थ्यांच्या कॅटेगरीमध्ये जर डिफरन्स असेल, 90 वाला ओपन वाला आहे विद्यार्थी आणि 85 वाला एससी किंवा एसटी वाला विद्यार्थी आहे, मग याच्यापैकी जर एससी किंवा एसटी वाल्यांच्या त्या ठिकाणी स्पर्धा कमी असेल आणि व्हॅकंट पोझिशन म्हणजे रिकाम्या शिल्लक राहिलेल्या जागा जर जास्त असतील ओपन विद्यार्थ्यापेक्षा, तर इथं 85 वाला 100% सिलेक्ट होणार. लिहून घ्या, ही जीडीएसची पूर्ण प्रोसेस असते. मग आता 90 वाल्यांनी काय पाप केलं होतं त्याचं लागलं नाही, पाप अजिबात केलेलं नाहीये, फक्त तुम्ही त्या ठिकाणी जास्त वेळ टिकून राहिला जीडीएसच्या मेरिट लिस्ट मध्ये, हेच तुमचं पाप आहे. मग ते तुम्ही केलंय का, नाही, ते इनडायरेक्टली प्रोसेस फ्लो नुसार ते झालेलं आहे, त्याच्यामुळे तुमचा त्याच्यामध्ये काही दोष नाही मित्रांनो. मग पुढे जाऊन 6व्या लिस्टची तुम्ही वाट पाहू शकता, कारण तुमचे पर्सेंटेज चांगले आहेत आणि जर यदा कदाचित तिथे जागा राहिल्या तर तुमचा चान्स नक्की असणार आहे. म्हणजे काय, समरी सांगायचं झालं तर कमी पर्सेंटेज वाल्यांना सुद्धा या ठिकाणी चान्स मिळणार आहे. मग आता तुमचे पर्सेंटेज किती मला सांगितलं तर बरं राहील. कमी म्हणजे किती, एकदम 47 वाला अजिबात चान्स राहणार नाही, एकदम 49 वाला किंवा 55 किंवा 60 वाला यांना चान्स मिळेल का, अजिबात नाही, बिलकुल नाही. कारण एवढा कट ऑफ कुठल्याच कॅटेगरीचा त्या ठिकाणी जीडीएस मध्ये याच्या अगोदर सुद्धा गेलेला नाही. ठीक आहे, कट ऑफ साधारणपणे 75 प्लस सर्व कॅटेगरीचा लागेल. 75 एकदम लोअर रेंज सांगितली, पकडून करायचं झालं तर 85च्या पुढून कट ऑफ या ठिकाणी लागेल 5व्या मेरिट लिस्टला इन्क्लुडिंग ऑल कॅटेगरी. आता ओपन वाल्यांचा सुद्धा 85 पर्यंत जाऊ शकत नाही, कारण की स्पर्धा ओपन वाल्या विद्यार्थ्यांची सगळ्यात जास्त सगळीकडेच असते. ठीक आहे, त्याच्यामुळे इथे 85 यदा कदाचित तुमचं जर गुड लक असेल आणि त्या ठिकाणी तुमचं जीडीएस तुम्हाला मिळणारच असेल तर त्या ठिकाणी 85 वर यदा कदाचित एखादा दुसरा विद्यार्थी सिलेक्ट होऊ शकतो. मग आता तुम्ही म्हणाल हे सगळं कॅटेगरी झालं, पीडब्ल्यूडी वाल्याचं पहिल्या मेरिट लिस्ट पासूनच कट ऑफ कमी आहे आणि तिथे कॉम्पिटिशन सुद्धा जास्त आहे. आता इथं पीडब्ल्यूडी वाल्याला 75% जरी असले तरी 5व्या आणि 6व्या मेरिट लिस्ट पर्यंत त्यांना नक्की चान्स असणार आहे. सेम तसंच एससी अँड एसटी कॅटेगरी वाल्यांना या ठिकाणी 80 प्लस ज्यांना पर्सेंटेज त्यांना या ठिकाणी चान्स मिळणार आहे. परंतु आता तुम्ही म्हणाल डायरेक्ट चान्स मिळणार आहे का, या ठिकाणी डायरेक्ट अजिबात या ठिकाणी सुद्धा चान्स मिळणार आहे. पुढे चालून त्यांना सुद्धा काय करावं लागेल, तिथे असलेल्या रिकाम्या जागा ह्या सगळ्या गोष्टी त्यांचं थोडस बेटर लक बेस्ट लक ह्या गोष्टी मॅटर करणार आहेत. त्याच्यानंतर तुमचं मेरिट लिस्ट मध्ये नाव आलं म्हणजे फायनल सिलेक्शन आहे, डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन पूर्ण कंप्लीट करावे लागेल. त्याच्यामुळे पहिली स्टेप आहे जीडीएसची सिलेक्शन प्रोसेस आणि सक्सेस मेरिट लिस्ट मध्ये नाव येणं गरजेचं आहे. आता सगळ्यात महत्वाचा आणि शेवटचा मुद्दा, आता पुढे काय करायचं आहे. आता सर्वप्रथम तुम्ही दोनच गोष्टी करायच्यात, एक तर आपणवर अजिबात विश्वास ठेवायचा नाही,
सोशल मीडियावर भरमसाठ अफवा पसरवतात 40%, 50%, 70% यांचं सिलेक्शन होणार, 5व्या लिस्टला कट ऑफ खूपच ड्रॉप होणार, असल्या गोष्टी होणार नाही. आता आपण जे अनालिसिस करून सांगितले, कमी पर्सेंटेज असलेल्यांना चान्स नक्कीच आहे, परंतु तुम्हाला सांगितल्याप्रमाणे त्या 3-4 गोष्टी त्या ठिकाणी मॅच झाल्या पाहिजे. प्रेफरन्स, त्या ठिकाणी व्हॅकंट पोझिशन, तुमची कॅटेगरी आणि कॉम्पिटिशन स्पर्धा किती आहे, या गोष्टी 4-5 जर तुम्हाला सपोर्ट झाला या गोष्टीचा, तर कमी पर्सेंटेज वाल्यांना सुद्धा त्या ठिकाणी चान्स आहे. मग प्रश्न येतो, जास्त पर्सेंटेज आणखी 92-94 वाल्यांचं सिलेक्शन झालेलं नाहीये, मग यांचं नेमकं सिलेक्शन का नाही झालं? त्याला 2-3 गोष्टी परत ऑफिशियली आणि लिगली गोष्टी मॅटर करतात. एक तर तुम्ही फॉर्म भरताना काहीतरी चूक केली, डेट ऑफ बर्थ चुकीची टाकली, किंवा प्रेफरन्स काहीतरी वेगळेच टाकून दिले तर, किंवा तुमचं डॉक्युमेंट्स अपलोड करताना वेगळं टाकलं, किंवा व्हॉट एव्हर जे काही चूक असेल, किंवा फॉर्म व्यवस्थित त्यात सबमिटच नाही झाला, तर असे सुद्धा 90+ असणारे स्टुडंट आहेत आपले, ज्यांचा आणखी 5व्या लिस्ट पर्यंत व्हायला पाहिजे होतं, आपल्याला होप होते, आणि इव्हन ते कॅटेगरी मध्ये आहेत तरी सुद्धा त्यांचं झालं नाही. एक तर तुमचा फॉर्म रिजेक्ट झाला, किंवा होल्डवर पडलाय, किंवा तुमचं त्या ठिकाणी आणखी दुसरा फॉर्म भरताना चूक मोठी झालेली आहे, फॉर्म सबमिटच झाला नाही, हे सुद्धा कारण असू शकतं. त्याच्यामुळे कमी पर्सेंटेज वाल्यांना सुद्धा चान्स मिळणार आहे, आणि जास्त पर्सेंटेज असून सुद्धा तुमचा चान्स मिस होऊ शकतो. इथे 50-50चा खेळ आहे. त्याच्यामुळे तुम्ही फक्त ऑफिशियल अपडेट येऊपर्यंत, लिस्ट लागेपर्यंत वेट करायचं, आणि डॉक्युमेंटची तयारी करायची आहे. कोणाला डॉक्युमेंट माहित नसतील तर डॉक्युमेंट कमेंट करा, सगळी लिस्ट तुमच्यापर्यंत पोहोचून जाईल. आता या समरीमध्ये, या व्हिडिओ च्या कन्सेप्ट मध्ये तुम्हाला काही प्रश्न आणि डाऊट असतील तर नक्की कमेंट मध्ये विचारा, सर्व सोल्युशन तुमच्यापर्यंत पोहोचतील राजांनो. इथेच थांबतो. जय हिंद आणि राम राम.